नमस्कार. नमस्कार. चला, सगळ्यांचं स्वागत झालेलं आहे, सगळा परिवार सज्ज झालेला आहे. ताई, कोण भांडतं या घरात सगळ्यात जास्त? माझा लहान भाऊ. लहान भाऊ? काय नाव त्याचं? पवन. काय पवन, मस्ती करतो तू? हो, हा? ती पण करते मस्ती. आमचे चौघा भावांची मस्ती चालूच राहते घरात. हो? हसी मजाक. आता ती जाईल तर आम्हाला खूप वाईट हे होईल. राहू दे का, नको पाठवूया? नाही, असं नाही. आता लग्नानंतर तर मुलीला सासरी जावंच लागतं. महाराष्ट्राच्या लग्नाच्या परंपरेत काही पद्धती आहेत. त्याच्यामध्ये ना एक असा विधी असतो, त्यामध्ये भाऊजींचा कान पकडतात. हो, माहिती. माहितीये? तुमच्याकडे असतो तो विधी? हो, बाबा, आता तुला संधी जर मिळाली तर तू काय करशील? हे त्यांचं कान तर नक्कीच खेचल. आता खेचू नको, फक्त कान पकड आणि काय सांगायचंय भाऊजींच्या कानात ते सांग. हा, सांग. माझ्या बहिणीला नीट ठेवायचं. ते काय ती मागती ते नेऊन आणून द्यायचं, भांडायचं नाही. अरे, किती छान छान छान. वा, वा. बस आता सोड ना. बरं, मला सांगा, 5 अपेक्षा कोणत्या आहेत त्यांच्याकडून? माझी पहिली अपेक्षा तर आहे का मी लग्नानंतर त्यांच्यासोबत जेजुरीला जावे. जेजुरीला जायचंय. बर, एक. आणि दुसरी अपेक्षा आहे, माझे शिक्षण मला पूर्ण करायचंय. काय म्हणणं आहे तुमचं? शिकण्यासाठी तिला होकार आहे. होकार आहे. चला, 2. 3. मला त्यांनी घरात समजून घ्यावे. 4. चौथी अपेक्षा आहे, अडचणीमध्ये काही चुकलं तर त्यांनी मला सांभाळून घ्यायला पाहिजे. बर. 5. पाचवी अपेक्षा आहे की खूप सगळ्या- प्रेम करावं माझ्यावर त्यांनी. बरं बरं, ठीक आहे. हे झालं तुमच्या अपेक्षा. तुमच्या काय अपेक्षा आहेत? माझी फक्त अपेक्षा आहे की मी घरात नसताना माझी आई आणि माझे वडील, घरातले मेंबर, त्यांना समजून उमजून त्यांचा सांभाळ करावा. 1. हा. दुसरी अपेक्षा अशी आहे की मी कामात नाही येतो, मला काही कारणास्तव वेळ नाही भेटत त्यांच्या अपेक्षा पूर्ण करायला. बर. तर त्याच्यासाठी माझ्या संग वाद नाही घालावा त्यांनी. हा, बरं. 2. 3. आजपर्यंत जे प्रेम करत आलेली आहे ती हा. त्याच्यापेक्षा जास्त करत राहावं. अरे बापरे. 4. चौथी अपेक्षा, मला फक्त समजून घ्यावं तिने. बर. 5. पाचवी ती तिला सांगेल मी. ते तिला सांग ना. बापरे, काहीतरी कॉन्फिडेन्शियल आहे. 5वी अपेक्षा ती फक्त त्यांनाच सांगणार आहेत. तिला माहिती. हा, बरं, तुम्ही इकडे पुढे या. या. आता यामध्ये तुमच्या दोघांची नावांची अक्षर आहेत, ती इथे व्यवस्थित ठेवायची. वेळ सुरू झाली. बघूया कोण आधी. लवकर. काय होणार बघूया. बघूया स्पेलिंग बरोबर होतंय का. कधी व्हायचं ते? कोण सगळ्यात आधी बघूया अक्षर पूर्ण करणार? काय चाललंय काय आतमध्ये? नावं कधी तयार होणार तुमची? लवकर. वा, मेघना. मग दोघांनाही झी मराठी कडून हा आहेर आहे. अभिनंदन. लग्नाच्या शुभेच्छा आहेत. आणि आमच्या ताईला झी मराठी कडून ही भेटवस्तू. आणि तथास्तु पुणे यांच्याकडून आमच्या ताईला ही पैठणी. आनंदी राहा, हसत राहा, सुखी राहा. तुम्ही पण लग्नाला जा. अरे, लग्नाला येऊ. काय तारीख? 17 तारीख. 17 जानेवारीला लग्न आहे. तेव्हा जर असलो या परिसरात तर नक्की लग्नाला येईल. पण आता झी मराठीकडनं तुम्हाला शुभेच्छा देतो आणि आजचा भाग इथेच संपवतो. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन पुढच्या भागात. नमस्कार.